नमस्कार, मी जयश्री. माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर आज मस्त असा भाजीपाला आणला होता सकाळीच जाऊन. नंतर मग त्याच्यामध्ये भुट्टे पण आणले होते अहोंनी. अजून पहिल्यांदाच भुट्टे आणले होते, यावर्षीचे पहिलेच भुट्टे आहे ते. मग काय वेदू चूप बसते, मम्मा मला भुट्ट्याचे भजे करून दे टिफिनमध्ये न्यायला. नाहीतर आम्ही तसेच भाजूनच खात होतो. आणि हे भुट्टे तर इथं विकत भेटतात माझ्या माहेरी. आम्ही कुठंच आणायचो, शेतामधून जवळच होतं. आणि कुठं पण भेटतात, तिकडे जास्त याचं पीक आहे. इकडे तरी सिटीमध्ये समजा आता विकतच भेटतात आपल्याला. सध्या तरी आमची इथं मागच आहे, 25चं एकच भुट्टा आहे. मस्त असं सोलला कवळेच भुट्टे होते. पावसाळ्यात मस्त टेस्ट लागते, भाजून निंबू मीठ लावलं तरी छान वाटते. पण वेदूला भजे खायचे होते, म्हटलं ठीक आहे. मग मस्त सोलला, साफ केलं आणि नंतर मग मस्त असं चाकूनीच कट केलं. पण सुरुवातीला एवढं असं वाटत होतं की लगेच होऊन जाणार, पण एवढं भारी जात होतं कापायच्या वेळेस, कारण की ते पूर्णपणे कटच नव्हतं होत, अर्धवटच होत होतं. मग वेदू होती मदतीला, वेदूला घेऊन मग मस्त साफ करून घेतलं, पूर्ण साफ केलं, ते पूर्ण काढलं त्याच्यातलं. मिक्सरमधून काढून पण छान लागते, पण मला असंच टेस्टीला चांगलं वाटत होतं, कारण दरदर वाटत होतं ते. आणि सध्या तरी आमच्याकडे पावसाचंच वातावरण आहे. सकाळ संध्याकाळ दुपार तिन्ही वेळा पाऊस होतो. वेदूला टिफिनमध्ये पाहिजे होतं. म्हटलं ठीक आहे, पौष्टिकच नाश्ता आहे असा, वेदूला आवडते. पहिल्यांदाच वेदू खात होती, म्हणजे याच्या अगोदर तिनं फक्त असं भाजलेलाच खात होता, पण तिला भजी पाहिजे होते. म्हटलं ठीक आहे, मोबाईलमध्ये बघून भजी बघितलं, मम्मा भजी दे करून. म्हटलं ठीक आहे, मस्त असं सोलून घेतला. आणि बाकी वरचे काम पण चालू होते माझे करणं, कारण सकाळच्या वेळी धावपळच असते. वेदूची शाळेची वेळ लगेच होऊन जाते आणि वरचे कामं पण राहतात. पटपट करायला घेतलं. वेदू होती मदतीला, मग काही एवढं जाणवलं नाही, लगेच करून घेतलं. वेदूचं चालू होतं, मंदामंदी चेक करत होती. तसेच खायला आवडतात तिला पण. म्हटलं ठीक आहे, थांब थोडा वेळ, तुला लगेच करून देते. मग चांगलं वाटते, कारण मुलांना असं तिला इंटरेस्ट आहे सगळ्या गोष्टींमध्ये. तिला मी जे केलं ते बघायला इंटरेस्ट वाटते, आणि ते पण थोडीफार मदत करू लागते त्याच्यामध्ये, कारण तिला असं वाटते की मला पण आलं पाहिजे. एवढ्या छोट्याशा वयामध्ये काय शिकणार आहे, सध्या वयस काय आहे, KG2मध्ये जाते. आणि चाकूनं थोडंसं कट करून घेतलं अदरकचं, म्हणजे चवीला छान वाटते आणि थोडीशी चव पण त्याची चांगली वाटते. थोडंसं खायामध्ये येतं, दाणे येतं. नंतर मग त्याच्यामध्ये कांदा कट केला आणि कोथिंबीर कट केली. कांदा कोथिंबीर हे केली. पण वेदूचं मदतच चालू होतं, मग मला भाजून दे. मग अर्धा घेतला, तिला भाजून दिला, त्याला मीठ निंबू मारलं आणि नंतर मग सगळं मिक्स करायला घेतला. कांदा टाकला, कोथिंबीर टाकून घेतली, जिरं, कढीपत्ता आणि मग एक एक करून हळद टाकली त्याच्यामध्ये, मसाला, चाट मसाला, गरम मसाला, तिखट आणि वेगळी चटणी बनवली होती. ठेचाच बनवला होता, कारण ठेच्याची चव मस्त लागते. ठेच्यामध्ये लसूण, मिरची, पुदिना, थोडंसं सांबार सगळं मिक्सरमधून फिरून घेतलं होतं. आणि वरून असा मसाला टाकला, मस्त हळद, मीठ, चवीनुसार मीठ टाकलं, मसाला, तिखट सगळं पिक्कसरच टाकलं, कारण वेदूला खायचं होतं, मग जास्त तिखट ते खाऊ नाही शकत, मग त्याच्याच्यानंच. आणि नंतर मग ते ठेचा टाकला, त्याच्यामध्ये पूर्ण मिक्स केला आणि थोडं बेसन करूनच टाकलं, कारण मग लगेच एकखटं टाकलं की घट्ट होणार, नाही तर मग ते जास्त तरी पातळ तरी होणार. दोनपैकी एक काही होणार. आणि वेदूचं मदत करणं चालू होतं. मी काही करायला गेली का तिचं मदत असतेच माझ्या, दाखवत होती, कारण निंबू मारलं होतं ना, चवीला मस्तच लागत होता तो. माझ्या पण तोंडाला पाणी सुटलं होतं तिचं बघून. पण म्हटलं नाही, तूच खाऊन घे. नंतर मग आता भजे आहेतच, भजेवरच आम्ही ताव मारून घेणार. आणि नंतर मग मिक्स करून घ्यायचं होतं थोडं करून. आणि रेसिपी खरंच छान लागते. कांदे भजे, आलू भजे तर आपण नेहमीच करतो, पण हे कॉर्न भजे पण एक वेळा करून पहा, खूपच छान लागतात, चवीला एकच नंबर आहेत. आणि मला तर खूपच आवडले. याच्या अगोदरही मी 2-3 वेळा खाल्लेले आहेत, माझी आई खूप वेळा करते, पण मी माझ्या हाताने पहिल्यांदाच करून पाहिले होते. पण चव मस्तच होती, मला खूपच आवडले. आणि पावसाळ्यामध्ये तर चांगलेच वाटतात गरम गरम. मस्त मिक्स करून घेतलं आणि थोडं बेसन टाकून घट्टसरच मिक्स केलं, कारण मग पातळ झाले की मग पहिल्यांदाच बनवतो म्हटलं, पातळ झाले की मग बनणार नाही. कारण याच्या अगोदर मी माझ्या आईच्याकडूनच खाल्ले होते, मी स्वतःहूनच कधी करून नाही पाहिले असे, पण मस्त झाले होते. तुम्ही पण एक वेळा नक्की ट्राय करा, तुमच्या मुलांना पण खूप जास्त आवडणार आहे, टिफिनवर द्यायला पण सोयीस्कर आहे. आणि पावसाळ्यामध्ये गरम गरम नाश्ता पण सकाळचा लगेच होऊन जातो, काही जास्त मेहनत लागत नाही बनवायला. मस्त असं मिक्स करून घेतलं. आणि वेदूचं टिफिन शाळेची वेळ पण होणारच होती, मग लगेच पटपट घाई होती, तर मग करून घेतलं, कारण तिची तयारी पण राहिली होती.
तेल तपलं होतं. मग गरम गरम मस्त भजी एक एक करून सोडले. मस्त झाले होते. छान असा कलर आला होता. ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घेतला. अगोदर कमी पावरमध्येच करून घेतलं. त्याच्यानंतर मग थोडंसं पावर वाढवून घेतला आणि नंतर मग तेल छान असं करपून तापलं होतं. मग त्याच्यानंतरच त्याच्यामध्ये एक एक सोडून दिलं भजी आणि मस्त अलटपलट करून घेतलं. मस्त झाले होते. कुरकुरीत होतात. आणि मग लगेच वेदूचा टिफिन भरला. थोडंसं मेयोनीज टोमॅटो केचप तिला आवडते ते मिक्स करून द्यायचं होतं, पण तिला वेगवेगळं पाहिजे होतं. आणि मस्त गरमागरम भजी टिफिनमध्ये टाकले आणि लगेच तयारी करून दिली. मग अहो पण आले होते, बाहेर गेले होते. मग ते आले लगेच. मग टिफिन तयार करून दिला. आज खूप खुश होतं माझं बाळ, कारण तिच्या आवडीचाच नाश्ता तिच्या टिफिनमध्ये दिला होता. लगेच तयारी केली आणि ती गेली शाळेमध्ये. मग माझी कामं करायला घेतला बाकीचे, कारण ते गेल्यानंतरच बाकीचे कामं होतात, नाही तर होतच नाहीत. कारण एक एक राहतेच तिचं. आणि मग ते घरी आल्यानंतर आम्ही पण असं जेवण केलं. मस्त असं कवळ्याची भाजी केली होती, भजी, गरमागरम पोहे, पोळ्या. मस्त दोघंजणी बसून जेवण केलं. राहुलना तर खूपच जास्त आवडले होते. आता म्हणत होते नेहमी असेच भजी करायचे, कांदा भजी सोडून. आता पावसाळा आहे तोपर्यंत आपण भुट्ट्याचेच भजी खाऊ, मस्त लागतात चवीला. मी पण छान टेस्ट केली मस्त. आणि काय पाहतं संध्याकाळच्या वेळेस वेदू घरी आली. एवढा धोधो पावसाला आमच्या इकडे, पूर्ण आमच्या दारामध्ये पाणीच पाणी झालं होतं. पूर्ण दार डच भरलं होतं. घरामध्ये पण पाणी जायची भीती वाटत होती. सकाळपासूनच चालू होतं, पण एकदमच एवढं जास्त झालं की खूपच जास्त पाऊस आला. आणि मग नंतर संध्याकाळच्या वेळेस माझ्या जाऊन देराणीने अशी मस्त पापड दिले.